हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल. सो दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी आम्ही चैत्र महिन्याच्या 14ला देवीची आरती करतो. ह्यावर्षी केली होती, परंतु थोड्याशा काही पर्सनल रिझन्समुळे व्हिडिओज मी पोस्ट करत नव्हती, तर हा व्हिडिओ थोडा लेट पोस्ट करते. आणि त्यासोबतच मी एक जबरदस्त अशी एक रेसिपी शूट केली आहे, जी की आपल्याला समरमध्ये नेहमीच प्रश्न पडतो की इव्हनिंगला किंवा रात्री डिनरला आपण काय करायचं, कारण भाजीपोळी खायची खरं तर इच्छा नाही होत. म्हणून एक रेसिपी आहे, ती रेसिपी म्हणजे गुळाच्या गोड दशम्या, ज्या की सेम टू सेम पुरणपोळी सारख्या लागतात आणि तुम्ही त्या नुसत्याही खाल्ल्या तरी छान लागतात. किंवा तुम्ही आता आंब्यांचा सीझन आहे तर आमरस सोबत तर खूपच छान लागतात. दह्यासोबत खाऊ शकता, चटणी सोबतही खाऊ शकता. चला तर मग बघूया. आणि त्याच सोबत ना अजून एक पुण्याच्या जवळ एक पिकनिक स्पॉट आहे, जिथे तुम्ही तुमच्या मुलांना घेऊन जाऊ शकता किंवा तुमच्या पॅरेंट्सलाही घेऊन जाऊ शकता फिरण्यासाठी, वन डे ट्रिपसाठी. तर तिथे आम्ही गेलो होतो काही दिवस आधी, तर त्याचे मी व्हिडिओ शूट केली आहे. ती पण मी तुम्हाला त्याची पण माहिती देणार आहे. तर चला मग बघूया, स्टे ट्यून. गुळाची गोड दशमी, पुरणपोळीसारखी टेस्ट, पण खूप कमी वेळात बनणारी आणि एकदम सॉफ्ट राहते. 7 दिवस टिकते, ट्रॅव्हलसाठी परफेक्ट. नुसती खाल्ली तरी छान लागते किंवा चटणी सोबत खाल्ली, आमरस सोबत खाल्ली तर परफेक्ट लागते. वाटीचं प्रमाणे कोणतीही वाटी तुम्ही वापरू शकता. मी ही वाटी घेतलीये. 1 वाटी गूळ, त्याच वाटीने 1 वाटी पाणी त्याच्यात टाकून घ्यायचं. त्यानंतर त्या वाटीनेच 1 वाटी गव्हाचं पीठ, जे चाळलेलं नाहीये, 2 चम्मच बेसन पीठ, जे चण्याच्या डाळीचं पीठ, त्याच्यानंतर 1 ते 1.5 चम्मच बारीक रवा, अर्धा चम्मच मीठ आणि जायफळ टाकलंय मी इथे थोडं. हे सगळे ड्राय इन्ग्रेडियंट्स एकत्र मिक्स करून घ्यायचे. जो गूळ आणि पाणी घेतलं होतं ते गॅसवरती ठेवायचं आणि त्याला गूळ पूर्ण विरघळू द्यायचा असा. आणि त्याच्यानंतर त्याला आपल्याला एक उकळी काढून घ्यायची आहे. अशी एकदा उकळलं की त्याच्यामध्ये आपल्याला आपण केलेलं पीठ टाकायचंय. डायरेक्ट ओतून दिलं पूर्ण तरी चालतं किंवा थोडं थोडं टाकलं तरी चालतं. मी नंतर पूर्णच टाकून दिलं होतं. अशा पद्धतीने त्याला मिक्स करायचंय. मेक शुअर की तुम्ही हे म्हणजे याच्यातच करताय, गॅस चालू असतानाच करताय. खाली घेऊन पाणी ओतून पीठ मळायचं नाही, हे पीठ असंच एकत्र करायचं. आणि त्याच्या काही म्हणजे गाठी वगैरे होत नाही. जर तुम्ही बेसन पीठ चाळून घेतलं तर बेसन पीठ चाळून घ्यायचं. गव्हाचं पीठ चाळायची गरज नाही, बेसन पीठ चाळून घ्यायचं. त्याच्यानंतर लगेचच ते एका परातीमध्ये तेल लावून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये ते काढून घ्यायचं आणि छान मळून घ्यायचं. हे गरम असताना छान मळायचं, नंतर कडक होतं ते. सो तेल लावायचं हाताला आणि चटके बसतात तर थोडं पाणी आणि तेलाचा हात घेऊन ते छान मऊ करून घ्यायचं. त्याला काही जास्त ताकद लावायची गरज नसते, ते एकदम असं मऊच असतं ऑलरेडी. त्याला फक्त एकजीव असं करून घ्यायचं हाताने. त्याच्यानंतर गव्हाचं पीठ आणि तेल घ्यायचं आणि वरून लावायला थोडं तूप. आता एवढा पिठाचा गोळा घेतला होता मी, पण तो अजिबात हाताला चिटकत नाही, एकदम छान राहतो. त्याच्यानंतर आपण जशी पोळी चपाती लाटतो तसंच घडी करून घ्यायची त्रिकोणी आणि त्याच्यानंतर छान पूर्ण गोल चपाती लाटून घ्यायची. आणि ही लाटत असताना पातळ केली तरी चालते, पण पोळीपेक्षा म्हणजे आपली जी चपाती असते तिच्यापेक्षा थोडीशी जाडसर ठेवायची. पुरणपोळीच्या साईजची ठेवायची सेम. बघू शकता तुम्ही इथे. त्याच्यानंतर गॅस तापून घ्यायचा आणि मीडियम हीटवरती तिला ठेवायचं. लगेचच तिला पलटायचा प्रयत्न करायचा नाही, तिला तिचा शेप घेऊ द्यायचा नाही तर ती विरघळते, म्हणजे जर तुम्ही डायरेक्टच लावलं तर. आणि मग त्याच्यानंतर काही वेळात तुम्ही तूप वरून लावा. तुम्हाला वाटत आलंय की खालची बाजू झाली असेल आता, तर तुम्ही आपल्याला समजतं म्हणजे ते, आणि तुम्ही नंतर टर्न करायचं. मग दोघं साईडने छान तूप लावून घ्यायचं. इतकी क्विक रेसिपी आहे. अगदी 10 ते 15 मिनिटात तुमच्या पटापट सगळ्याच लाटायला पण काही अवघड नाही, कारण ते चिटकत वगैरे नाही अजिबात.
आणि माझ्या 10 ते 15 मिनिटात 7-8 बनवून झाल्या होत्या. तुम्ही बघू शकता इथे अगदी मऊ, म्हणजे बिलकुल कडक नाही, एकदम पुरणपोळीसारखी अगदी अलगद अशी एकदम मऊ आहे आणि ही 7 दिवस टिकते, बिलकुल खराब होत नाही. तर तुम्ही ट्रॅव्हलिंगसाठी म्हणजे परफेक्ट आहे ही रेसिपी. मी तिळाच्या चटणीसोबत खाल्ली होती. खूप छान लागते तिळाच्या चटणीसोबत सुद्धा. तुम्ही नक्की ट्राय करा. आत्ता मी तुम्हाला घेऊन आली आहे पुण्याजवळचं एक सुंदर पिकनिक स्पॉट, ते म्हणजे मोराची चिंचोली. हे ठिकाण स्पेशली समरमध्ये व्हिजिट करायला परफेक्ट आहे. खास करून आंब्याच्या सीझनमध्ये इथे मिळणारा लंच तर एकदमच भन्नाट आहे. आमरस, मासवडी, पुरणपोळी, भाकरी आणि खूप साऱ्या घरगुती पदार्थ असतात. मॉर्निंगला ब्रेकफास्ट असतो, इव्हिनिंगला टी आणि स्नॅक्स असतं. सगळ्यात मस्त म्हणजे अनलिमिटेड उसाचा रस आहे इथे. आणि इथे चिंचेचे खूप सारे झाडं आहेत, म्हणून एन्व्हायरमेंट एकदम असं थंड आणि रिलॅक्सिंग वाटतं. त्याच्यासोबतच मॅजिक शो असतो, बैलगाडीची राईड आहे, हॉर्स राईड आहे आणि एक छान ॲडव्हेंचर पार्क पण आहे इथे. जूनमध्ये गेलात तर तुम्हाला मोर पण बघायला मिळते. स्पेशली म्हणजे 5 नंतर इव्हनिंगला ते मोर तिथे नाचतात वगैरे. एकदम ब्युटिफुल मोमेंट असतो तो. आम्ही गेलो तेव्हा वॉटर पार्क बंद होतं अनफॉर्च्युनेटली, पण मुलांना काही फरक पडला नाही. राईड्स बंद असताना पण त्यांनी फुल एन्जॉय केला. छोट्या मुलांना किंवा म्हणजे फॅमिलीसोबत तुम्हाला जायचं असेल ना, तर एकच नंबर आणि एकदम मस्त एक दिवसाच्या ब्रेकसाठी हा एक परफेक्ट पिकनिक स्पॉट आहे. तर तुम्ही नक्की व्हिजिट करा. आय होप की तुम्ही सगळे माझे शॉर्ट व्हिडिओज पण बघतात. एक वीक आधी मी एक पेंटिंगचा व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ पोस्ट केला होता. एक कॅनव्हास पेपर ना खराब झालेला, सो मी त्याला ब्लॅक कलर करून रियूज करायचा ट्राय केला. पण तो व्हिडिओ मी असंच बनवला होता, तर ती पेंटिंग फायनल रिझल्ट मला काही आवडला नाही. सो मी परत त्याला कलर मिक्स करून एक एक असं टेक्स्चर काइंड ऑफ क्रिएट केलंय. मला तरी रिझल्ट आवडतोय हा. आणि मला एक क्वेश्चन आहे तुमच्या सगळ्यांसाठी. जर तुम्हाला मी जे पेंटिंग प्रोसेस शेअर करते ते प्रॉपरली लर्न करायचं असेल किंवा तुम्हाला त्याचे डिटेल व्हिडिओज पाहिजे असतील, तर मला कमेंट करा. आय विल बी हॅपी टू शेअर माय स्किल्स विथ यू. आणि असेच नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. थँक्स एव्हरीवन. बाय.